एकीकडे खाते वाटपावरून ही चर्चा सुरू असताना श्रीकांत शिंदेंना उपमुख्यमंत्रीपद द्यावं यासाठी एकनाथ शिंदे आग्रही असल्याची ही चर्चा आहे। गेल्या काही दिवसांपासून सुरू झालेली ही चर्चा एकनाथ शिंदेंनी नाकारलीही नाही। श्रीकांत शिंदेंनीही यावर स्पष्ट उत्तर देणं टाळलंय। पाहूया या संदर्भातला एक रिपोर्ट। श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री होणार का? गृह खात्यावर शिंदेंच्या शिवसेनेनं दावा केलाय का? एकनाथ शिंदेंनी विधान परिषदेच्या सभापतीपदाची मागणी केली आहे का? या सगळ्या प्रश्नांवर एकनाथ शिंदेंकडे सध्या तरी एकच उत्तर आहे, चर्चा सुरू आहे। याच्या बाबतीत चर्चा होईल आता। चर्चा होईल, चर्चेमधून बऱ्याचशा काही गोष्टी निघतील, बऱ्याचशा गोष्टी सुटतील आणि त्यामुळे आम्हाला सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्हाला जे निवडून दिलेलं आहे लोकांनी, त्या लोकांना ज्या काय आम्ही कमिटमेंट केलेल्या आहेत त्या राज्याच्या विकासाच्या दृष्टीने किंबहुना ज्या आम्ही लोकांची बांधील आहोत, ही बांधिलकी आम्हाला जपायची आहे। मागच्या आठवड्यामध्ये मी प्रेस कॉन्फरन्स घेतली, आपल्याला माहीत आहे की यामध्ये आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी, आदरणीय अमित शाह गृहमंत्री, भाजपाचे अध्यक्ष आणि या सर्व निर्णय घेतील मुख्यमंत्री पदाबाबतचा। तो मी सांगितलं, त्याला पूर्ण शिवसेनेचा पाठिंबा आहे, माझा पाठिंबा आहे। त्यामुळे आता कुठं काही असं किंतु परंतु कोणाच्या मनामध्ये नसावा। शेवटी मी मनमोकळेपणाने काम करणारा कार्यकर्ता आहे आणि म्हणून माझा निर्णय मी घेतलाय। उपमुख्यमंत्री पदासाठी श्रीकांत शिंदेंचं नाव समोर येते आपल्या गटाकडनं, ही गोष्ट खरी आहे का? नाही बघा, चर्चा अजून सुरू आहे, चर्चा खूप, आता तुम्हीच चर्चा करत असता, तुमच्या चर्चा खूप जास्ती असतात। त्यामुळे तुम्हाला एकच सांगतो, या सर्व चर्चा आहेत। आता एक बैठक आमची अमित भाईंच्या बरोबर झालेली आहे, दुसरी एक बैठक आमची होईल तिघांची आणि त्या बैठकीमध्ये खूप साधक बाधक चर्चा होईल आणि त्यामधून जवळपास 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपदी राहिल्यावर उपमुख्यमंत्रीपद स्वीकारायला एकनाथ शिंदे अनुत्सुक होते। त्यामुळे श्रीकांत शिंदेंना उपमुख्यमंत्री करावं असा प्रस्ताव शिंदेंनी शहांपुढे ठेवल्याची माहिती होती। श्रीकांत शिंदेंच्या उपमुख्यमंत्री पदाबद्दल भाजपकडनं मात्र सकारात्मक प्रतिसाद आला नाही। श्रीकांत शिंदेंना उपमुख्यमंत्री केलं तर घराणेशाहीविरुद्ध लढण्याच्या भाजपच्या दाव्यांना काहीही अर्थ राहणार नाही, असं भाजपच्या नेत्यांचं म्हणणं होतं। आजपर्यंत फक्त माध्यमांमध्ये असलेली ही चर्चा एकनाथ शिंदेंनी फेटाळली नाही। श्रीकांत शिंदेंनीही यावर स्पष्ट उत्तर देणं टाळलंय। या सर्व चर्चा आहेत। आता एक बैठक आमची अमित भाईंच्या बरोबर झालेली आहे, दुसरी एक बैठक आमची होईल तिघांची आणि त्या बैठकीमध्ये खूप साधक बाधक चर्चा होईल आणि त्यामधून योग्य तो निर्णय या महाराष्ट्राच्या हिताचा। बघा, आमच्यामध्ये तुम्हाला मी सांगतो, या जनतेने आम्हाला भरभरून दिलेलं आहे। जनतेला असं वाटता कामा नये की आम्ही सत्ता दिली, सरकार म्हणजे एवढी मेजॉरिटी दिली, आता चांगलं सरकार स्थापन व्हावं, जी अपेक्षा जनतेची आहे ती आम्ही पूर्ण करणार। तुमचं नाव चर्चेत आहे उपमुख्यमंत्री पदासाठी। अरे काय पण तुम्हीच चर्चा करताय या सगळ्या गोष्टी। मी सांगितलेलं आहे, कार्यकर्ता म्हणून काम करत राहणार आणि मला वाटतं चर्चा असतात, चर्चेवरती जास्त उत्तर देत बसायचं नाही। एकंदर चर्चेमध्ये नाव येत असेल तर काही चांगलीच गोष्ट आहे ना। नाही, मला वाटतं त्या सगळ्या गोष्टीचा विचारच कधी आपण केला नाही। आज एक कार्यकर्ता म्हणून आम्ही लोक काम करतोय साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि पुढेही जे आहे पक्षासाठी काम करत राहणार आहे। शिवसेनेला मुख्यमंत्रीपद मिळणार नाही हे जवळपास निश्चित आहे। उपमुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदेंनीच घ्यावं असा भाजपचा आग्रह आहे। त्यामुळे भाजपचा आग्रह एकनाथ शिंदे मान्य करणार की उपमुख्यमंत्री पदासाठी श्रीकांत शिंदेंचंच नाव पुढे करणार हे पाहावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।